औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेलूमध्ये चक्क ग्रामपंचायतीचा लिलाव झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पैशांची बोली लावून सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदं विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सरपंच पद 14.5 लाखात, उपसरपंच पद 4 लाखात विकलं गेलंय, तर सदस्यासाठी 70,000पासून 2 लाखांपर्यंतची बोली लागल्याचं कळतंय। गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलून ग्रामपंचायत पदाचा हा लिलाव करण्यात आला। सरकार दरबारी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याचा बनाव करण्यात आला। ग्रामपंचायत लिलावाचा हा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंच पतीने मात्र या लिलावाचा इन्कार केलाय। पण लोकशाहीची ही थट्टा आहे। लोकशाहीला विकण्याचं काम या गावातल्या लोकांनी केलंय असंच म्हणावं लागेल। 75,000 रुपये म्हणजे ध्यानात ठेवा। ओपन महिला शोभा मधुकर चौधरी 1,25,000 रुपये। आम्ही लोकशाही पद्धतीने फॉर्म भरून सनी फॉर्म भरला। फॉर्म भरल्याच्या नंतर आमच्या विरोधात 2 फॉर्म पडले, पण ते फॉर्म आता त्यांनी वापस घेतले। आमच्या गावात मागच्या 20 वर्षात एकच वेळेस निवडणूक लागून झाले, सरपंच झालेले नाही, तर मागचे 15 वर्ष पण बिनविरोधच झालेले आमचे, आणि ह्याही वर्षी त्याचप्रमाणे बिनविरोध झाले। सर, मी एक सर्वसाधारण माणूस आहे। माझ्याकडे 3.5-4 एकर जमीन आहे। मी काय मदत करणार? सरपंच व्हायचं होतं गावाचा विकास करण्यासाठी, पण आमच्या काही गावकऱ्यांनी दबाव आणला, पैसे भरून सरपंच झाले। त्याच्यामुळं मग मला माघार घ्यावं लागलं फॉर्म। मी फॉर्म भरला होता गावाचा काही विकास करण्यासाठी किंवा गोरगरिबांना काही मदत करण्यासाठी। त्याच्यामुळं मी फॉर्म भरला होता, पण मग पैशावाल्यांनी पैसे भरून सनी मी माझा फॉर्म माघार घेतला। पैसेवाले सरपंच झाले? हो, सरपंच झाले पैशावाले।